पती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याची बातमी आहे आणि हा राजीनामा देण्याचं कारण आहे प्रकृतीच्या कारणामुळे धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे आणि या क्षणाची ही मोठी बातमी। प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे। त्यांची कारकीर्द वेगवेगळ्या कारणांसाठी गाजलेली आहे। वेगवेगळ्या खासदारांसोबत त्यांचे झालेले वाद असोत किंवा राहुल गांधींनी त्यांच्यावर केलेले आरोप असोत, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी जगदीप धनखड चर्चेत आलेले होते आणि आता त्यांचा राजीनामा येतोय। सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सोमेश, नक्कीच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी राजीनामा देत असताना अगदी मी इफेक्टिव्ह इमिजिएटली असं त्यांनी तातडीने अशा स्वरूपाचं कारण व्यक्त करत आणि त्यासह वैयक्तिक आरोग्य आणि त्यांना दिलेल्या वैद्यकीय सल्ल्यानुसार ते राजीनामा देत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे आणि त्यासोबतच त्यांनी आपल्या आभारही व्यक्त केलेत की या संपूर्ण देशाचं उपराष्ट्रपती म्हणून पद त्यांना भूषवता आलं। विशेष म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय संविधानानुसार उपराष्ट्रपती हेच पदसिद्ध अध्यक्ष असतात राज्यसभेचे आणि विशेषतः जगदीप धनखड यांची राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून असलेली कारकीर्द अनेक कारणास्तव वादग्रस्त ठरली होती। बऱ्याचदा त्यांच्यावरती आरोप करण्यात आले विरोधी पक्षांकडून आणि कुठेतरी असंही म्हटलं जात होतं की कदाचित जगदीप धनखड हे भविष्यात राष्ट्रपती पदाचे उमेदवारी असू शकतात का। तर अशा पार्श्वभूमीवर त्यांनी आता थेट त्यांच्या वैयक्तिक आरोग्याचा हवाला देत जर त्यांनी राजीनामा दिलाय तर याचा अर्थ नक्कीच आता जगदीप धनखड हे या संपूर्ण या प्रक्रियेमधून पूर्णतः बाहेर जातील कदाचित अशी शक्यता आहे। 2022 पासून 6 वर्ष म्हणजे 2028 पर्यंत त्यांची टर्म होती, परंतु त्या दरम्यानच्या काळात निश्चितपणे मात्र आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आता नवीन या पदावर कोण येतं, ती प्रक्रिया कधी सुरू होते हे बघणं महत्त्वाचं असेल। तुर्त धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल। पुढच्या बातमीकडे जाऊया। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मुंबई जिंकून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी